संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा ते पाचोरा रस्त्यावर असलेल्या घाटात बऱ्याच दिवसांपासून बिबट्याचा मुक्काम असून अनेक प्रवाशांना आणि वाहनधारकांना संध्याकाळच्या वेळी या बिबट्याचे दर्शन झाले आहे। बुधवार रोजी सायंकाळी 7 ते 8 वाजेच्या दरम्यान घाटनांद्रा येथून खानदेशमध्ये चाललेल्या एका दुचाकीस्वारांना घाटात असलेला काळा कडका या परिसरात संरक्षण भिंतीवर बिबट्या बसल्याचे आढळून आले। गाडीच्या लाईटचा फोकस बिबट्याच्या डोळ्यावर पडल्याने उजेडाच्या प्रकाशामुळे बिबट्या खाली दरीत पळून गेला। या घाटात बिबट्याचा मुक्काम असून अधूनमधून होत असलेल्या बिबट्याच्या दर्शनामुळे वाहनधारकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यामुळे बिबट्याचा वन विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे। घाटनांद्रा पाचोरा या खानदेशमध्ये जाण्यासाठी लागणारा घाट हा घनदाट जंगल आणि उंच उंच डोंगरदऱ्यांनी वेढलेला असून या घाटात हिंस्र पशु प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे। बऱ्याच दिवसांपासून बिबट्याचा या परिसरात वावर वाढला असून तो या घाटात फिरत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे। मात्र आतापर्यंत कोणावर देखील या बिबट्याने हल्ला केला नाही हे विशेष आहे। मात्र डोंगराच्या आसपास राहणाऱ्या शेतकऱ्यांची पाळीव कुत्रे, बकऱ्या आणि इतर प्राण्यांवर हल्ला करून तो आपला उदरनिर्वाह करत असल्याचे दिसत आहे। बुधवार रोजी काही अनोळखी प्रवासी घाटातून सायकलवर प्रवास करत असताना हा बिबट्या घाटातील संरक्षण भिंतीवर आढळून आला। त्यांनी बिबट्याच्या डोळ्यावर लाईटचा फोकस चमकवल्यामुळे त्या उजेडाने बिबट्या खाली दरीत पळून गेला। यावेळी वाहनधारकांनी तेथून धूम ठोकली असून दिवसा देखील या बिबट्याचे दर्शन होत आहे। या बिबट्याच्या दर्शनामुळे परिसरात खळबळ उडाली असून बिबट्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे। तर रात्रीच्या वेळी शक्यतोवर वाहनधारकांनी दुचाकीवरून या घाटातून प्रवास करणे टाळावे असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे। प्रतिनिधी राम जोशी, NTV न्यूज मराठी, घाटनांद्रा, छत्रपती संभाजीनगर।